घेऊन बोलतोय. अमित शहा, तुम्ही जर का कोणत्या दैवताला मानत असाल मोदी सोडून, मोदीला मी देव मानत नाही, तुम्ही मानत असाल, पण मी माझ्या आई भवानीला देवी मानतो, देवता मानतो. ती आमची आई आहे आणि तिच्या साक्षीने तिची शपथ घेऊन मी या जनता जनार्दनाला सांगतोय की भाजपाने माझ्या पाठीत वार केला, आपल्या पाठीत वार केला. आणि त्याच्यानंतर जे काय तमाशे झाले, पहिले पळाले सुरतला, नंतर गुवाहाटी आणि मग गोवा. आणि तो व्हिडिओ विसरू नका. ज्या क्षणी मी राजीनामा दिला, मला माहिती आहे, मला कल्पना आहे, कारण मी कधी खुर्चीसाठी आसुसलेला नव्हतो, सत्तेसाठी नव्हतो. 2.5 वर्ष जी मी मागितली होती ती शिवसेनेसाठी मागितली होती, माझ्यासाठी नव्हती, अजिबात नव्हती. पण जेव्हा मला कळलं की ही विकली गेलेली माणसं आहेत 50-50 खोकेला, अरे असे सगळे जीवाला जीव देणारे माझे सगळे सवंगडी असताना विकाऊ माणसं, भाडखाऊ माणसं पाहिजेत कशाला मला. आणि त्या क्षणी मी वर्षा सोडला, राजीनामा पण दिला. आणि खरंच तुम्हाला सांगतो, मी त्या आठवणीने सुद्धा भारावून जातो की महाराष्ट्रातल्या जवळपास प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये तेव्हा पाणी होतं. ते पाणी ही माझी ताकद आहे, ही खरी माझी ताकद आहे. हे वैभव जे आहे ना, हे त्याच्यापेक्षा कित्येक पटीने जास्त आहे. आणि ही माझी आहे. आणि मी आज तुम्हाला या तुळजाभवानीच्या पवित्र तुळजापूरमधून आव्हान देतोय की आमच्या ठाकरेंची जी घराणेशाही आहे पिढ्यांची ती काढा, आणि तुमच्या मोदींची आहे ती काढा, अमित शहाची काढा. यांच्याकडे कोणताही विषय राहिलेला नाहीये. आज पंतप्रधान आणि गृहमंत्री, गेल्या वेळेला तुम्ही आपल्याला ओमला निवडून दिलं होतं, पण आपण तेव्हा मोदीजींना पाठिंबा दिला होता. कारण त्यांनी काय सांगितलं होतं की तुमचा जेवढा उत्पादन खर्च आहे एकराचा, त्याच्यामध्ये 50% रक्कम मिळवली जाईल, आणि मग ती जी काय रक्कम येईल, तो जो काय आकडा येईल, तो तुम्हाला हमीभाव दिला जाईल.